मी एक 2 फुटाचा चार्ट पेपर घेतला आहे. तुम्ही बघू शकता. आपण 2 फुटाची रांगोळी बनवण्यासाठी डिझाईन काढून घेणार आहोत. तर यासाठी तुम्हाला आधी असा फोल्ड करून घ्यायचा आहे. त्यानंतर हे राहिलेला पेपर आपल्याला कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हा एक्स्ट्राचा पेपर आपल्याला साईडला काढून घ्यायचा आहे. त्यानंतर पुन्हा असा फोल्ड करायचा दुसऱ्या साईडने. असे हे पॉइंट व्यवस्थित जॉईन करून घ्यायचे आणि फोल्ड करून घ्यायचा. अशा पद्धतीने 4 पॉइंट झाले. चार भाग झाले आहेत. त्यानंतर आपल्याला पुन्हा असा फोल्ड करायचा आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पुन्हा असा व्यवस्थित हे पॉइंट व्यवस्थित आले पाहिजेत. अशा पद्धतीने फोल्ड करून अशा पद्धतीने आपल्याला 8 भाग भेटतात आणि आपल्याला एक मिडल पॉइंटही भेटला आहे. त्यानंतर इथे आपण सर्कल काढून घेऊया. आपल्याला 2 इंचाचं माप घ्यायचं आहे. बघू शकता. आणि आपल्याला इथे सर्कल काढून घ्यायचा आहे ह्या मिडल पॉइंट पासून. आता आपल्याला इथे 2 वेळेस डिवाइड झालं पाहिजे असे पुन्हा फोल्ड करायचं आहे. असा पेपर आपल्याला या पद्धतीने एक फोल्ड, या पद्धतीने पुन्हा दुसरा फोल्ड, या पद्धतीने पुन्हा तिसरा फोल्ड आणि आपल्याला आणखी एकदा फोल्ड करून घ्यायचा आहे. या अशा पद्धतीने चौथा फोल्ड, म्हणजे 4 वेळेस पेपर फोल्ड करायचा आहे. आणि आपल्याला हे फोल्ड पुन्हा ओपन करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आता आपल्याला याचे 16 भाग भेटले आहेत. तुम्ही बघू शकता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 16. आता याला आपण लाईन मारून घेऊया. एक फोल्ड सोडून, म्हणजे इथे एक लाईन मारायची, हे सोडून द्यायचं आणि इथे एक लाईन मारायची, पुन्हा हे सोडून द्यायचं, पुन्हा इथे. आधी आपण एका साईडने, म्हणजे एका पार्टमध्ये फुलाची पाकळी बनवून घेऊया. त्यासाठी आपण हा पेपर यूज करू जो आपण कट केला होता आधी. तो आपल्याला या ठिकाणी 4 इंचाची दोन्ही साईडने मार्किंग करून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने आता मी हा पेपर घेऊन मधून कट करून घेत आहे. आता ही अशी आपल्याला मधून फोल्ड करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आणि
इथे ही जी मधली लाईन आहे इथे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपल्याला असं 7 इंचाचं माप घ्यायचं आहे. इथे बघू शकता या ठिकाणी मी 7 इंच घेत आहे. असं ठेवून या ठिकाणी आपल्याला 7 इंचाची मार्किंग करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने लाईन मारून घ्यायची आहे. यावरती 4 इंचाचं माप घेऊन हे या लाईनवरून या अशा पद्धतीने आणि ही हा मधला पार्ट आपला यावरती असा ठेवून अशा पद्धतीने 4 इंचाचं इथं माप करून घ्यायचं आहे. या पद्धतीने आपण असा पाकळीचा आकार काढून घेणार आहोत. असे हे 7 इंचाचं आणि हे 4 इंचाचं माप जॉईन करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने सर्कलचं माप आपण कट करून घेणार आहोत. त्यानंतर या साईडने आपल्याला 1 इंचाचं माप घ्यायचं आहे. इथे आणि पुन्हा इथे आपण घेऊया 4 इंच. इथे आपण हे 2 पॉइंट जॉईन करून घेणार आहोत. 4 इंचावाले हे वाले. त्यानंतर आपण इथे एक मार्किंग करून घेऊया. या अशा पद्धतीने आपल्याला इथे एक असा पाकळीचा आकार काढून घ्यायचा आहे. फ्लावरच्या पाकळीचा व्यवस्थित आकार काढून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता. आणि आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे आपल्याला कट करायचं आहे आतल्या साईडचं. आपल्याला हा भेटला आहे व्यवस्थित असा प्रॉपर आकार. बघू शकता. या पद्धतीने आपल्याला सगळ्या पाकळ्या सेम काढून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने ठेवून आपण सगळ्या पाकळ्या सेम आकारात काढून घेणार आहोत. या अशा पद्धतीने आहे. तर यावरती आपण एक कॅनव्हास पेपर ठेवून घेऊया. हा एक कॅनव्हास पेपर घेतला आहे. तर आपण यापासून दरवाजा ठेवण्यासाठी हाफ सर्कल मध्ये 2 डिझाईन बनवणार आहोत. तर यामधून तुम्ही बघू शकता ट्रान्सपरंट अशी डिझाईन दिसते आपल्याला. तर आपण त्यावरती पेन्सिलने ड्रॉ करून घेऊया.
या अशा पद्धतीने आपण कॅनव्हासवरती डिझाईन ड्रॉ करून घेतली आहे. तर बघू शकता आता आपल्याला हाफ सर्कल बनवायचे आहेत. तर त्यासाठी आपण असे मधून फोल्ड करून कट करून घेऊया. या अशा पद्धतीने या लाईनवरती आपल्याला एक फोल्ड करायचं आहे. या अशा पद्धतीने. आणि हा कॅनव्हास पेपर असं आपण कट करून घेऊया. तर बघू शकता तुम्ही अशी खूप छान आपली हाफ सर्कलची डिझाईन तयार झाली आहे. तर चला आपण यावरती व्यवस्थित फर चिटकून घेऊया. तर या ठिकाणी मी बॉर्डरला ग्रीन उलन वापरले आहे आणि आपण या ठिकाणी रेड उलन फर वापरणार आहोत. तर यासाठी आधी असा व्यवस्थित आपल्याला ग्लू लावून घ्यायचा आहे आणि एकदम सावधगिरीने असा फर व्यवस्थित चिटकून घ्यायचा आहे, कारण की ग्लू खूप गरम असतो, त्यामुळे हाताला भाजण्याची शक्यता असते आणि कात्रीने एक्स्ट्रा फर आपल्याला कट करून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता या अशा पद्धतीने आपण फर चिटकून घेणार आहोत. तर आपण या ठिकाणी आता येलो कलर चिटकून घेऊया. तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी डिझाईन दिसते. येलो कलरमुळे खूप उठून दिसते. तर आपण सगळ्या ठिकाणी येलो कलर चिटकून घेऊया. या अशा पद्धतीने आपली डिझाईन तयार आहे. तर आपण हा एक्स्ट्रा जो कॅनव्हास पेपर दिसतोय तो कात्रीने कट करून घेऊया. तर ही अशी डिझाईन तुम्ही दरवाजात खूप इझिली ठेवू शकता. खूप सुंदर दिसते. किंवा तुम्ही असे साईड कॉर्नर म्हणूनही ही डिझाईन ठेवू शकता अशा पद्धतीने. तर तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि असेच नवीन नवीन डिझाईन पाहण्यासाठी तुम्हाला कुठली डिझाईन बनवायची आहे त्यासाठी मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.